हरिभक्त पारायण वैकुंठवासी लुखुबाई बलिराम माली मुक्काम सरवली यांची तृतीय पुण्यस्मरण सोमवार दिनांक 14/7/2025 रोजी करण्यात आली। हरिभक्त पारायण वैकुंठवासी लुखुबाई बलिराम माली यांच्या पुण्यस्मरणार्थ कीर्तनाचा सोहळा हरिभक्त पारायण सुनील महाराज भगत जून आंदुरकी यांचे सुंदर असे कीर्तन झाले। हरिभक्त पारायण वैकुंठवासी लुखुबाई बलिराम माली यांच्या दर्शनास हजारो नातेवाईक व पाहुणी मंडळी यांची उपस्थिती होती। दरवर्षी हा कार्यक्रम तिथीप्रमाणे करण्यात येते। शोकाकुल हरिभक्त पारायण श्री बलिराम विठू माली, हरिभक्त पारायण शक्ती बलिराम माली, श्री रवींद्र बलिराम माली, हरिभक्त पारायण गहिनीनाथ बलिराम माली, श्री दीपेश बलिराम माली, शोकाकुल माली परिवार व ग्रामस्थ मंडळ सरवली। Bye.
धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता कुड़ी कन्या पुत्र हो तुझे सात्विक कुड़ी कन्या पुत्र हो तुझे सात्विक दयाचा हरी गवाट देवा दयाचा हरी एक वाट देवा दयाचा हरी एक वाट गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करी श्रवण चिंतन विठोबाचे चिंतन विठोबाचे आकंद चिंतन विठोबा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैव पार नाही तरी माझ्या दैव पार नाही तरी माझ्या दैव पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुल कन्या पुत्र होती गोपाल कुमारी 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 जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल Apuli
गीत शोभाचे जागा आपुलिया गीत शोभाचे जागा धन्य माता पिता यजिया धन्य माता पिता जिया कुली कन्या पुत्र सात्विक कुली कन्या पुत्र होते सात्विक धन्य माता पिता तया जिया धन्य माता पिता तया जिया कुली कन्या पुत्र भूतीने सात्विक कुली कन्या पुत्र भूतीने सात्विक देवा देवा देवा
विठ्ठल 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 भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पवन सुत हनुमान की जय, यावर रामचंद्र भगवान की जय। कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिका वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडत्यांची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाट देवा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण संतांचिया दूसरे चरण संतांचिया कृपादने कदे नाविता कृपादाने कधी गाविता बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका तुमचा अनुग्रह लागो पावन झालो चरचरी मुकम करोति वाचलम पंगुलंघेते गिरं यत्कृतान्तमहे वन्दे परमानन्द माधवं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शिवांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथनं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि आत्मरूप गणेश स्मरण वय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल कन्यापुत्र होती जे सात्विक तयांचा हरिका वाटे देवा प्रस्तुत कीर्तन रूपे शतकर्ता निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सगळ्यांच्या पाठाचा अनेक वेळेला ज्या अभंगावर चिंतन घडलेले आहेत स्मरणापित्यर्थ सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की ज्या मुलांना आपलं हित कळलं आहे, आपल्या जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे हे ज्या मुलांना कळतं आणि ज्या मुलांना हे कळलंय त्यांच्या आई वडिलांना ते धन्यवाद देतात. तुकोबारा की धन्य माता पिता म्हणजे तुकोबारांच्या दृष्टीने ती किती मोठी धन्यवाद असेल की ज्या मुलांना आपलं हित कळलंय त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद देत. इतकी ती मुलं सात्विक असतात आणि इतकी सात्विक मुलं असतात म्हणूनच देवाला आनंद वाटतो असं दोन्ही बाजूने आपण म्हणू शकतो. मुलं सात्विक असतात म्हणून देवाला आनंद वाटतो आणि देवाला आनंद वाटतो म्हणूनच मुलं सात्विक असतात असंही म्हणू शकतो. मग देवाला आनंद वाटतो बरं करतात काय मुलं ती गीता भागवत करीते श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचं करतात. गीतेचं भागवताचं श्रवण करतात
आणि महत्वाचं म्हणजे अखंड चिंतन विठोबाचे. अखंड यावर अंडरलाईन करा. अखंड चिंतन असतं त्यांचं आणि ते विठोबाचे चिंतन करत असतात. आणि अशी अखंड विठोबाचं चिंतन करणारे, गीता आणि भागवताचं श्रवण करणारे आणि ज्यांना आपलं हित कळलं अशी जी मुलं परमात्म्याला आवडतात, परमात्म्याला ज्यांचा हेवा वाटावा, परमात्म्याला ज्यांचा आनंद व्हावा, त्यांची सेवा मला घडो असं तुकोबाराया सांगतात. या सर्वांचं एक परमार्थाला योगदान लागलेलं हे बळीराम मामा म्हणजे चरित्र. आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही मावशी बोलायचो त्यांना, दुःखी मावशी ना, दुःखी माऊली. आणि त्यांच्या या तृतीय पुण्यस्मरणाप्रित्यर्थ माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा. बळीराम मामा बोललं म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येतं नाही का. तालुक्यामध्ये अगदी त्यांचं म्हणजे ख्यातनाम आहे आणि एक वेगळी इमेज, एक वेगळी पर्सनॅलिटी त्यांच्या म्हणजे त्यांची उमटलेली आहे समाजामध्ये. आणि म्हणून संसार करत असताना बरं का प्रत्येकाला संसार करावा लागतो. मी करतोय, तुम्ही करताय, पण आपल्या सहचारणीविषयी बरं का, आपली सहचारणी तिला भार्या म्हणतात, अर्धांगिनी हेही शब्द वापरले जातात. त्या अर्धांगिनी पित्तर्थ असलेली एक आत्मीयता ती या कार्यक्रमाद्वारे व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल केलेला आहे. आदरणीय आमचे शांतीनगरचे बाबांपासून ती सगळी मंडळी आहे, सगळी प्रेमाची आहे, सगळी श्रद्धेय आहेत. कोणाकोणाचं वर्णन करू, पण वर्णन करायला पण पाहिजे, कारण आपण सगळी पारमार्थिक माणसं असल्यामुळे जे आपल्याकडे रोपटं लावली, मग आदरणीय संत काशीनाथ बाबा असोत, आदरणीय सावळाम बाबा असोत, आदरणीय चिंतामण बाबा असोत, जी अनेक मोठी ख्यातनाम मंडळी झाली बाबा, त्यामुळे आपल्याला ही आता जी फळं चाखायला भेटतात आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सगळी आदरणीय मंडळी, मग आदरणीय तेजस्वी महाराज असोत, सुनीलजी महाराज असोत, ज्ञानेश्वर महाराज असोत, जी पण सगळी मंडळी आपण त्या परमार्थाकडे वाटचाल करतोय. प्रत्येकाचं साध्य ठरलेलं आहे की कुठलं साध्य मिळवायचं आहे, कारण जोपर्यंत साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत साधना करावीच लागते. आणि जोपर्यंत भगवान परमात्मा हे साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला साधना केल्याशिवाय गत्यंतर पण नाही. आणि जर मध्ये जर साधना सुटली तर परमात्मा ती फुकट पण जाऊ देत नाही, असं गीतेमध्ये त्याची वाणी आहे. की जर अर्जुनजी म्हणतात जर मग असा तुझा भक्त एखादा आणि मध्येच तो साधनेमध्ये सुटला आणि निवर्तला, काही शब्द शुद्ध वापरतो की निवर्तला गेला समजा, मग त्याचं काय, भगवान परमात्मा म्हणते काय नाही, हरकत नाही, मी त्याला अगदी उत्तम कुलामध्ये जन्माला घालेन. उत्तम कुलामध्ये जन्माला घालून पुन्हा तो जर समजा 10वी नापास असेल, तो 10वी नापास असेल तर मी त्याला 11वीला बसून पुढे 12वी परीक्षा द्यायला लावीन. हे परमात्म्याची वाणी गीतेमधून. त्याचा परमार्थ फुकट जात नाही. समजा आपला स्टॉप, माझं म्हणणं लक्षात येतं ना, पटकन बोलतो मी, पटापट तुम्ही सगळी ज्ञानी मंडळी आहे त्यामुळे मी तसा बोलण्याचा प्रयत्न करतोय की तो जर नापास झाला असेल 10वीला या जन्मामध्ये, तर पुढच्या जन्मामध्ये मी त्याला 11वीला बसून 12वी पास करतो. विठ्ठल विठ्ठल. आणि ही परिश्रम करत असताना पण जर आपण निवडतो, कदाचित आयुष्य तोकडं पडलं आपलं, तर ते आयुष्य जरी तोकडं पडलं तरी घाबरायची काय गरज, कारण परमात्मा म्हणतो तो माझा भक्त आहे. बरं इथे परमात्मा थांबत नाही. परमात्मा म्हणतात अरे बरे 4 प्रकारचे भक्त सांगितलेले नाही का. ओ चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतनोर्जना आर्त जिज्ञा सुरार्थार्थी ज्ञानीच भरतवर्षभा. हे सगळे 4 भक्तच सांगायला मला पूर्ण कीर्तन लागेल, पण मी तेवढं न सांगता पुढे चालतो की आर्त जिज्ञासू ज्ञानीच भरतवर्षभा. अर्थ तो अर्थाची ने व्याजे, जिज्ञासू सो जाणावेची लागे भजे, तिजेने तेने इच्छिते अर्थच येते. मग चौथीयाच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक बाई ज्ञानी आजो. इथे थांबतो की ज्ञानी भक्त मला आवडतो सगळ्यात, भगवान परमात्मा म्हणतो बरोबर आहे, पण हे अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी पैशासाठी भजन करणारे
जाणण्यासाठी भजन करणारे आणि आर्त म्हणजे प्रसंग आल्यावर भजन करणारे. देव म्हणतात हे जरी असे जरी असले ना अर्जुना, तरी शेवटी ते मला मिळणार. हळूहळू का होईना, जसा एरोप्लेननी जर दिल्लीला आपण गेलो तर लवकर पोहोचू, आणि सायकलने गेलो तर त्याच्यापेक्षा लवकर पोहोचू. म्हणजे तुमची चेहरी लगेच बघायला भेटली म्हणजे लगेच कळतं मला की काय मला म्हणायचंय ते. म्हणजे सायकलवाल्यापेक्षा एरोप्लेनवाला लवकर पोहोचू शकतो. तद्वत ज्ञानी भक्त ज्ञान झाल्यानंतर सुद्धा तो त्याचं ज्ञान गिळून भगवान परमात्म्याला बरं घालवतो. टाळा टाळी लोपला अंगांगी मोराला चंदन, अंगांगी मोराला चंदन, भोग भोगताची आतला भेद, भोग भोगताची आतला भेद, भोग भोगताची आतला भेद, भोग भोगताची आतला भेद. गावा गोविंदा टाळी लोपला नाद, अंगी मुराला छंद, भोग भोगताच्या अटला भेद, ज्ञान गिळूनी गावा. म्हणजे अगदी माऊलीची ताकीद आहे आपल्याला, ज्ञान गिळूनी नाही का. जेव्हा छत्रपती तुकोबारायांना भेटायला गेले, तुकाराम महाराज माहीत नव्हते त्यांना, तर त्यांचे सरसेनापती आणि त्यांच्या सम्मुख गेले. म्हटलं अहो ते तुकाराम बुवा कोण आहेत? तुकाराम बुवाला भेटायला चाललात तुम्ही? तुकाराम बुवाला काय नाही, काम नाही, धंदा नाही, नुसता विठ्ठल विठ्ठल करतो, नाही धन प्रपंच केला नाही, प्रपंच नाही, परमार्थ नाही, ते तुकाराम महाराजाला भेटायला चाललात तुम्ही? बरं हे कोण बोलतो? तुकाराम महाराज बोलतो. बरं छत्रपती ऐक नाहीत तिकडे. छत्रपती घोड्यावर उतरले बाबा. म्हटलं हो सेनापती थांबा, हेच तुकाराम महाराज. बरं छत्रपतींची नजर काय असेल? ते तुकाराम महाराजांच्या महात्म्याला त्यांनी ओळखण्या म्हणजे ती जे सामर्थ्य नजरेमध्ये असतं, ती एखादा माणूस कसा असू शकतो. आणि मग त्यांना लोटांगणी घातलं. विचार करा की ज्या तुकोबारायांना म्हणे रामेश्वर भट्ट दिजा, तुका विष्णू नाही तुझा, प्रयाण काले देवी विमान पाठवले, एवढा अधिकार माझ्या तुकोबारायांचा. आणि त्या तुकोबारायाने सांगावं की तुकडा तुका अविचार बडबड करी फार. हे मला ठीक होईल म्हणा, मी म्हटलं तर ठीक होईल नाही का. बरं तुकोबारायाने म्हणा तुका अविचार बडबड करी नाही का. हो माझी मज जाणी अनबजवाच्या, छंद या नामाचा घेतला से, काय वाचेला वाचेशी लागला चाळा. अरे ज्यांची वाचा प्रगल्भता नवे नवे थांबतच नव्हती, नो स्टॉप. एवढा अधिकार की ज्या, मी नेहमी सांगत असतो की ज्या अलगडशाने रामेश्वराला शाप दिला होता की ऐसे डुबते राहू, माऊलीने त्याला सांगितलं, म्हटलं तिकडेच जा, तिकडे जा. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुकाराम महाराज कोण? जो मेरा कटोरा भर देगा, जो कटोरा भर देगा हाँ उसको ब्रह्म दिखाऊंगा. अलगडशाचा पण का अधिकार सामान्य होता काय? ब्रह्म दिखाऊंगा. नाही माझ्याकडे बघू नका, ब्रह्म दिखाऊंगा. एवढा मोठा अधिकार तुकोबारायांच्या दारात गेला. त्यांच्या मुलीने फक्त मुठभर त्याच्या कटोऱ्यात टाकावं, त्याचा भरला. तो म्हटलं तुकाराम महाराज मैं आपको शरण आया हूं, मेरा उद्धार करो.
म्हटले बाबा जी मैं तुकाराम महाराज नहीं हूँ, मैं तो उनकी बेटी हूँ, मैं बेटी हूँ। अरे बाप रे, अगर बेटी के हाथ में इतना जादू है, बेटी इतनी पावरफुल है, तो बाप कैसा होगा? विठला विषय फार खूप चांगले असतात हे बरं का. तेव्हा त्याचा आपण अंतरंगातून विचार करायला लागतो की ही माणसं कशी वागली. आणि माणसं नव्हतीच ती, परमेश्वराचे अवतार होते. त्यामुळे प्रत्येक क्षणाला म्हणजे माझा हा उद्देश काय सांगायचा आहे लक्षात घ्या की माझ्या सगट तुम्हाला सुद्धा त्या परमात्म्याची आवश्यकता आहेच. तो परमात्मा तुम्हाला प्राप्तच करायचा आहे. मी त्या अगदी सरळ एका महात्मा नाही म्हणता येणार पण एका चांगल्या व्यक्तीला विचारलं की बाबा एवढा परमार्थ सगळ्यांचा चाललाय बरोबर आहे, प्रत्येकाला डिग्र्या लागलेल्या आहेत, कोणाला काय लागलेलं आहे, कोणी कोण कसा आहे, मला काही करायचं नाही त्यांच्याशी. पण मग एवढ्यातून सार काय? सार काय? परमात्म्याची प्राप्ती होणं ना, देवाची प्राप्ती होणं ना. मग देवाची प्राप्ती या साधनाने होईल का? रोज काकडा चाललंय, रोज हरिपाठ चाललंय, रोज कीर्तन चाललंय, सत्यांचा तर अगदी धुडकूच आहे. मग असं कोणाला वाटत काय नाही? कैनी उद्धार पाविना, उद्धार पाविना, तुम्ही सांगा संता जना, तुम्ही सांगा संता समाधान चित्ता माझे, कैये खंड येईल कर्म, कैये खंड येईल कर्म, लागली बाहेर वाट तुझी बेटी लागी दिवा, लागली बेटी लागी दिवा, बेटी लागी पंढरनाथ, बेटी लागी पंढरनाथ, बेटी लागी पंढरनाथ, बेटी लागी साधू संत देवासाठी मला भेट. झुरणं देवासाठी झुरणं असायचं. एकच वारी कुंभारांची दगडी होती. देवाला पत्र पाठवलं होतं, तिकडनं गरुडाला पाठवलं, सगळ्या कथा मी सांगत बसत. पण अंतकरणामध्ये त्या परमात्म्याला प्राप्तीचा जो बरं का एक वेगळा भाव अंतकरणामध्ये निर्माण होतो. पण ह्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी तो ज्ञान जे प्राप्त झालेलं असतं, कारण पुढे भक्तीने धरल्या अति मागे ज्ञान मग वैराग्य, मागे ज्ञान वैराग्य धर्म येतील अशी जी पद्धत अशी थेरी आहे. मग ज्ञान झाल्यानंतर पण तो गिळून नवे नवे मीच एक परमात्मा, नवे नवे अजून एक प्रमाणे बघा विठला ब्रह्मासी बरोबर. मी वसुदेव तत्वता कळू येईल विचारता ही प्रमाण आहे. आणि अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. नवे नवे हे अहम ब्रह्मास्मी हाही भाव निर्माण झाल्यानंतर मी ब्रह्म स्वरूपच आहे. ज्याप्रमाणे तो विठ्ठल जडीस्तरी भरला, सर्व ठिकाणी जसा विठ्ठल आहे,
जो विठ्ठल सगळ्या ठिकाणी आहे तो माझ्या ठिकाणी म्हणे ना, मग मीच विठ्ठल आहे आणि माझा विठ्ठल सर्वत्र आहे, हा भाव निर्माण होणं म्हणजे ज्ञान मिळवणे गावा गोविंद गाव विठ्ठल म्हटलं का, कारण सगळी ज्ञानी मंडळ आहे ना, आणि ज्ञानी मंडळांमध्ये नाही का आमचे आदरणीय बाळा महाराज पण आलेले आहेत, तेव्हा एक वेगळं घासायला मिळतं, एक बुद्धीचा कस लावायला भेटतो. आणि त्यामुळे मी चांगला घासूनच आलोय विठ्ठल कलायला लई टाइम लागतं. आदरणीय श्री सरस्वती चिदानंदी महाराजांचं पण आगमन झालं, त्यांच्या चरणी पण नतमस्तक होतो. की अहम ब्रह्मास्मी, मी बरं का, म्हणजे कसं होतं मग रेंज तुटतो ना, आणि कधी कधी नेटवर्क इकडे तिकडे होतो, तो वयाचा दोष आहे, त्याला इलाज नाही. विठ्ठल विठ्ठल भावना त्याला घालवायला लागतात. तू देव आहेस, कारण आपण देव आहोत हे आपल्याला अजून कुठे म्हटलंय? हा ना, म्हणजे खात्री आहे का आपल्याला आपण देव आहोत? माझ्या सगळं बोलतो मी. आणि सुनील महाराज जेव्हा देव आहोत हा भाव निर्माण झाला, खतम खतम खतम, तू माणसात राहणारच नाही भाऊ. हा देव पहावयास गेलो तेथे देवची, विठ्ठल राया फक्त या मूर्तीमध्ये आहे, हा भाव नामदेवरायांचा जोपर्यंत होता तोपर्यंत ठीक होतो. पण विसोबा खेचरांनी जेव्हा बोध केला तेव्हा कुत्र्यात पण देव पाहायला लागले. मग कुत्री पण तुम्हाला देव दिसायला लागतील. कुठला शब्द बोलतच नाही मी, कशाला बोलू? आणि जेव्हा तुम्ही कुत्र्यांच्या जवळ पण राहिला तेव्हा लोक तुम्हाला एडी बोलतील, आणि जेव्हा तुम्ही एडी व्हालना तेव्हा देव तुम्हाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वृक्ष वंदे आमा सोयरे वनचरे, वृक्ष वंदे आमा सोयरे वनचरे, पक्षिणे सुस्मरे आयतीति, वृक्ष वंदे आमा सोयरे वनचरे, वृक्ष वंदे आमा सोयरे वनचरे. असं करायचं, त्या चिंचे खाली जाऊन बसायचं आणि म्हणायचं वृक्षवल्ली आम्हा सोयरी. म्हणजे काय सांगा, एवढ्या दिवस बराच चाललं होतं, पण कालपासून कसा आमचा बुवा वाजला काय कळलं नाही. चिंचे खाली जाऊन बसला का वृक्षवल्ली आम्हा सोयरे असाच काय म्हणतो, समजायचा हा सगळ्यात कामातून गेलेला बुवा. आणि एवढे जेव्हा आपण होऊ माझ्या सगट, तेव्हा समजायचं काम झालं. विठ्ठल विठ्ठल भाव निर्माण करण्यासाठी, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा परमार्थाचा मार्ग आहे, बरोबर आहे. मग हा भाव पण आपण परमार्थ, आता कारण आमची माऊली हरिभक्तपरायण लखी माऊली, जिला समजा आता तो भाव तिच्या अंतःकरणामध्ये प्राप्त झाला नाही. मग मला तुम्हाला विषयाकडे याच्यासाठी आणायचं होतं की मग ही पुण्यस्मरण कशासाठी, ही पुण्यतिथी कशासाठी. आता आपण शास्त्रीय भाषेत पुण्यतिथी संतांची असतात आणि जयंती भगवान परमात्माची आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. पण पुण्यस्मरण, मग हे पुण्यस्मरण का करायचं? जर आपल्याला तो जर भाव प्राप्त होत नसेल, तो परमात्मा आपल्याला भेटला नाही, मग काय करायचं? कारण असं होतं ना, पुराणाची उदाहरणं आहेत तशी भागवतामध्ये. चला, जेव्हा भागवतामध्ये बरं का धुंधुमतारीचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे, तो तर कसा होता तेही माहिती आहे, काय परत मी रोज तुम्हाला सांगा, तुम्ही लय भागवत ऐकली. आणि त्याच्या आत्म्याला संतुष्टी नव्हती, बरोबर. मग गोकर्णाच्या माध्यमातून त्याला 7 दिवस भागवत ऐकवलं गेलं, आणि मग त्याचं त्या बांबूच्या माध्यमातून रोज रोज एक एक गाठ सुटले आणि त्याचा उद्धार झाला, आणि तो विमानातून बसून. म्हणजे हा पुरावा आपल्याकडे की जर एखाद्या आत्म्याला संतुष्टी नसतीच तर मग करायचं काय? मग त्याच्यासाठी भागवत म्हणा किंवा हे कीर्तन म्हणा, या माध्यमातून आपण त्याला हे पुण्य अर्पण करायचं. विठ्ठल विठ्ठल. शिवपुराणामध्ये बिंदुक आणि चंचुलाचं उदाहरण आहे. शिवपुराणामध्ये बिंदुक आणि चंचुलाचं उदाहरण आहे. तो ब्राह्मण असून अनैतिकतेचा मार्ग अवलंबन केल्यामुळे तो पिशाच योनीला प्राप्त झाला. मग पिशाच योनीला प्राप्त झाल्यानंतर चंचुला
शिवपुराण ऐकून महादेवाच्या लोकाला गेली, पण तिथे गेल्यानंतर तिला प्रश्न असा पडला की माझ्या नवऱ्याचा पण उद्धार व्हावा. काय हिंदुस्थानातल्या माऊली आहेत, 7 जन्म नाही, अशी पत्नी असावी नाही का? अहो, ती निवर्तनानंतर महादेवाच्या जवळ गेल्यानंतर तिला आपल्या पतिराजाचा उद्धार व्हावा असं वाटलं. आणि मग गंधर्वराज तुंबरूच्या माध्यमातून त्या पर्वतावर त्या पिशाचाचा उद्धार करण्यासाठी शिवपुराणाचं आख्यान केलं गेलं आणि मग तिथे पण त्याचा उद्धार झाला. मग याचा अर्थ असा सरळ आहे की आमची पुराणे हे सांगतायत की एखाद्या आत्म्याला संतुष्टी लाभली नसेल, म्हणजे हे माझं जर तरचं म्हणणं आहे बरं का, मी असं नाही म्हणत, कारण शरीर वेगळा आणि आत्मा वेगळा, हा वेगळा भाव आहे. हे शरीर वेगळं आहे आणि आत्मा, नैनम छिंदती शस्त्राने नैनम दहती पावका, हा आत्मा आहे. आणि हे शरीर जात आगवे, हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे, हे शरीराचा धर्म झाला. मग हे नाशिवंत स्वभाव आहे. मग आत्मा आणि शरीराचा धर्म वेगळा आहे. मावशीचा शरीर वेगळं आणि मावशीचा आत्मा वेगळा. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी जो बरं का, हे एवढं जे आता 3रं वर्ष, आणखी किती वर्ष करतील मला माहिती नाही, पण भरपूर वर्ष करतील अशी आशा ठेवतो की हे पुण्यस्मरणाचं माध्यम त्यांनी निवडलं का, की जर त्या आत्म्याला संतुष्टी लाभलीच नसेल, जर आत्म्याला संतुष्टी लाभली नसेल तर हे पुण्य त्याला पदार्थ व्हावं. कारण कीर्तनाचे नटनाचे नासेले व्यवसाय करायचे, हे नामच नाही पापाचे ऐसे की नाही. कीर्तनाची महती काय हो. खरंच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कधीच कुठल्या वाक्याला नाही कीर्तन जमलं ना नसू दे जमू दे, पण कीर्तन खराब झालं असं कधीच म्हणू नका. पाया पडून हात जोडून सांगतो ना, कारण कीर्तन आहे. राणी शुभांगी महाराज आज काय स्टेटस आहे आमचा, हे कीर्तनाच्या माध्यमातून आहे. फक्त त्याला कधी असं म्हणू नका कीर्तन खराब झालं, आज काय कीर्तन बरोबर नाही झाला बोलतो. अरे वा, तुला ना आता काय बोलू, चांगलं कीर्तन झालं सांगत आहे. अरे इथे लुप्तली लादी लागली समाधी मुडजन नरनाली लोका रे पंडित ज्ञानी योगी मानव एकच सिद्ध साधक. कोण सांगितलंय बघा मुझ, पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध. ही कीर्तनाची मते. म्हणून ओ नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ध्यानदीप लावू जगी, जगावर ही कीर्तनाची ख्यातिमा आहे. आणि म्हणून विषय काय झालाय तो लक्षात घ्या की त्या आत्म्याला जर मरणानंतर जर संतुष्टी लाभलीच नसेल, शरीराचा धर्म वेगळा. काही लोक म्हणतात अरे एवढा परमार्थ करायचा, एवढ्या दिंड्या करायचा, एवढा, म्हणजे हे पण प्रश्न सोडवले पाहिजे हो बाबा. आपल्याला लोक चांगले धरून असतात, त्याचा उत्तर तुम्हाला आज मी सांगून जातो. हा मग एवढा करायचा मग एवढा काय त्रास. ऐका, जेव्हा अभिमन्यू सारखं महाभारतामध्ये कोणालाच महाराजजी मृत्यू खरावणार एवढं हलाखीचं मरण, असं म्हणतात त्याचे तुकडे जमा केले. मोठ्या वाक्याचं ऐकलेलं होतं की तुकडे जमा केले. आणि शेवटी मग ते शरपंजरीवर वगैरे ठेवल्यानंतर बरं का सगळे हे बोलत होते, पण श्रीकृष्ण मात्र मिस्किलपणे हसत होता. आणि एक आपला काय भीमदादाला संपलं नाही. ते भीमदादा म्हणतो काय करावं, सगळे रडतात ना, यो बाबा नुसता हसायचं काम करतो. देवाच्या क्रिया काय असतात त्या कळतच नाही हो मला अजून तर नाही समजत देव काय करतो, की देव मिस्किलपणे हसतोय. शेवटी भीमदादाला रावलाय, म्हटलं देवा आतापर्यंत तू आमच्या पाठीशी आहे, सगळं हे बरोबर आमच्या लक्षात आलं, पण तू हसतोस काय हे मला काही कळतच नाही. हा का हसण्याचा प्रसंग आहे. म्हटलं तसं नाही रे बाबा, तुझी दृष्टी वेगळी, माझी दृष्टी, परमात्माची दृष्टी आहे ना. परमात्माची दृष्टी आपल्याला कशी येणार हो, त्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. परमात्मा म्हणतो, भीमदादा तू म्हणतो ते बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे, तुझं अगदी म्हणणं बरोबर आहे, पण माझ्या दृष्टीने मी तुला सांगतो मी का असं स्मित हास्य करतोय.
म्हटलं काय देवा सांगा कसं. माझी दृष्टी अशी आहे की एवढ्या यातना दिल्यानंतर अभिमन्यूला एवढ्या यातना दिल्यानंतर या यातनेतून त्याला मी 200 जन्मातून मुक्त केलं. किती? 200 जन्म. आणि आता तो चंद्रलोकामध्ये आहे. तिथून मला हसून बोलतोय की देवा तू फार छान काम केलं. आलं का नाही माझं नसल्या लक्षात तुमच्या की जेव्हा एखादा परमार्थी माणूस आपल्याला वाटतो का एवढा देवदेव केला आणि असा कुथत कुथत मरतो अशी बोलणारी लोक आहेत. मग त्याला उत्तर ये विठ्ठल विठ्ठल सारखा आपण पुन्हा खड्ड्यात जायचो. आणि म्हणून बरं का परमात्मा हा नेहमी हे करत असतो की भक्ताला हे करत असतो की नाही याचा पूर्ण कनेक्शन मला झालं पाहिजे. आणि एकदा पूर्ण कनेक्टिंग त्याला आपण झालो की मग आपलं काम संपतं. विठ्ठल विठ्ठल त्या माध्यमातून या कीर्तनाच्या द्वारे जसं भागवताच्या पारायणाने दुमदुमकारीचा उद्धार, शिवपुराणाच्या माध्यमातून बिंदुकाचा उद्धार, तद्वत कीर्तन अनेक वर्ष झाल्यानंतर याचं पुण्य जे निर्माण होतं, हे जे पुण्य कीर्तनाचं पुण्य निर्माण होतं ना, हे पुण्य त्या आत्म्याला लागू पडतं. आणि जर त्याची गती खुंटली असेल, उंची त्याची खुंटली असेल तर मग पुन्हा तो गतिमान होतो. म्हणून हे कार्य आहे विठ्ठल. अगोदर केलं होतं का? हो मग भरपूर जणांनी. प्रभू रामचंद्रांनी केलं होतं. दशरथ प्रभू रामचंद्रांनी केलं होतं. मार्कंडेय ऋषींनी भीष्माचार्यांना सांगितलं. भीष्माचार्यांनी शरद पंजरीवर पडलेला असताना धर्मराजाला सांगितलं हो की मी माझे वडील शंतनुने राजा आणि त्याच्या पित्यार्थ मी वडील, आजोबा आणि पंजोबा याचा विधी गयेला केला जातो. मी करून आलो. गयेला हा विधी केला. वडील, आजोबा आणि पंजोबा यांच्यासाठी गयेला विधी केला जातो. हा म्हणजे ज्यांचे गेले असतील त्यांनीच जा, बाकी ज्यांनी काही जायची आवश्यकता नाही. तर हा विधी केल्यानंतर त्या पितरांना संतुष्टी मिळते. भीष्माचार्य म्हणतात मी पिंडदान जेव्हा केलं तेव्हा माझे प्रत्यक्ष शंतनू, माझा वडील शंतनुने राजा, त्याचा आत्मा तिथे ते पिंड स्वीकारायला आला. हातात मागत होता पण मी दिलं नाही दिलं त्याला. मी कुशावर ठेवलं, गवतावर ठेवलं. पण त्यामुळे मला इच्छा मरणाचं वरदान प्राप्त झालं. म्हणजे महाभारतामध्ये हा एक प्रवाद आहे. आणि दुसरा जेव्हा बरं का कोळ्याची कन्या, काय नाव तिचं? मत्स्यगंधा. अजून तिचं नाव आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जेव्हा तिथे मी ब्रह्मचारी, अजन्म ब्रह्मचारीने ही घोषणा केली तेव्हा पण त्याला तो वरदान प्राप्त झाला. असे दोन्ही प्रवाद आहेत. म्हणजे दोन्ही का सांगितले? कारण सगळे आपण ज्ञानी मंडळी आहोत ना, मग हे काय हे नाही बाबा, दोन्ही प्रवाद आहेत. विठ्ठल विठ्ठल प्राप्त झालं भीष्माचार्यांना. म्हणून भीष्माचार्य सांगतात की हे तुम्ही करायला पाहिजे. आणि म्हणून ही जी प्रथा आहे तीच प्रथा बरं का आमच्या बळीराम मामाने स्वीकारले. अनेक जण पुण्यतिथी करतायत. मग या पुण्यतिथी करायच्या कशाला? तर त्या पुण्यतिथीद्वारे जो आत्मा या घरातून निघून गेला त्याला ते पुण्य प्रधान व्हावं, ते पुण्य त्याला प्राप्त व्हावं. जर त्या आत्म्याची गती खुंटली असेल तर तो पुन्हा मार्गस्थ व्हावा. हा येतोय विठ्ठल विठ्ठल. याचं ज्ञान ज्या मुलांना प्राप्त होतं लक्षात ठेवा. कारण हे अज्ञानी माणसाचं काम नाहीये ना. सगळेच लोक कीर्तन ठेवतात, सगळ्यांनी ठेवावं असं माझा आग्रह पण नाहीये. पण जे ठेवतात त्यांना काहीतरी ज्ञान आहेच की नाही. जी कीर्तनं आता पुण्यतिथीला पहिलं सुनील महाराज एवढी पुण्य कीर्तनं नव्हती होत. तर आम्ही लय जुने कीर्तनकार आहोत, म्हणजे बऱ्यापैकी जुने आहोत, फार नसलो तरी पण. तर बाळराम महाराज माझ्यापेक्षा सिनियर आहेत. तर तेव्हा एवढी पुण्यतिथी व्हायची नाही. पण आता लोकांना कळायला लागलं की हे कार्यक्रम केल्यामुळे होतं. आणि म्हणून जी मुलं याच्यामध्ये अग्रेसर होतात की नाही आपल्या पश्चात पण आपल्या गेलेली जी पितर लोकांमध्ये जे आत्मे आहेत त्यांना संतुष्टी प्राप्त व्हावी. कारण 7 प्रकारचे पितर आहेत, 7 प्रकारचे पितर आहेत. मग जेव्हा आपण यांना हे असे पुण्याचे कार्यक्रम करतो, पुण्यस्मरणाचे कार्यक्रम करतो, मग या पुण्याद्वारे त्या पितरांना ते पुण्य प्राप्त होत असतं. बरं हे कोणालाच जमलं नाही. कोणाला समजा आता कोणी म्हणेल अहो आमची परिस्थिती गरीब आहे, आम्हाला एवढं काही खर्च करणं जमणार नाही, असं काही कीर्तन वगैरे, आम्ही काय? त्याच्यासाठी पण शास्त्राने आपल्याला वाट ठेवलेली ती म्हणजे सर्व पित्री
कधी कराल? कावका येईल तेव्हाच करा, आता नका करू. म्हणजे ती तुम्हाला त्यांनी वाटचाल ठेवली सर्व पित्री आमोशा. हो, आता ते लोक म्हणतात कावल्याला खाल्लेलं जातं की नाही तेवढा विषय मला वाढवायला वेळ नाही, कारण त्याचाही माझ्याकडे आहे. तुका म्हणे पिता आणि हा पितरांचा आशीर्वाद आपल्याला लागतोच. आज जे आपण इथे बसलो ना, बरं का, हे पितरांचा आशीर्वादच आहे. मग पितरांमुळे मला वाटतं रामायणामध्ये काही कुठल्या ग्रंथामध्ये आहे की हनुमानजी त्यांना आशीर्वाद देतात. 101 पिढ्यांमध्ये तुमच्या चांगली संतती, 101 पिढ्या, एवढा आशीर्वाद मोठे मोठे मिळतात. विचार करा. म्हणजे यांच्या पण 7 पिढ्या गेल्या ना. महाराज किती गेल्या? ज्ञानोबारांच्या किती पिढ्या गेल्या? 7 गेल्या ना. 7 गेल्या का? जास्ती कमी जास्ती झालं तर सांगा तुम्ही मला. हो, तुकोबारांच्या किती पिढ्या गेल्या? मग एवढ्या पिढ्या गेल्या नंतर तुकाराम महाराज ना, आणि एवढ्या पिढ्या परमात्म्याच्या सेवेत म्हणून मग ज्ञानोबा आहे ना. आणि एवढ्या आपल्या गेल्या का मग आपल्या इथे कोण येईल? घरी जाऊन विचार करा. विठ्ठल वडलो पाळते बरं का. आता मला तसं नाही म्हणता येणार नाही, मी तसं म्हणून नाही की माझ्यानंतर माझा मुलगा आहे, त्यानंतर आता जाऊ दे, माझं जाऊ सोडून द्या. बळीराम मामा फॉर एक्झाम्पल, बळीराम मामा नंतर शक्ती किंवा त्यांची भावंड. मग ही शक्ती नंतर त्याचा मुलगा, तो अनुग्रहित झाला की नाही मला माहिती नाही, आता तेवढा इतिहास माहिती. मग जर ही तिसरी पिढी चालू झाली, तिसऱ्यानंतर चौथी, 5वी, 6वी, अशा पिढ्या जेव्हा पिढ्या ओतल्या जातील तेव्हा कुठेतरी भगवान परमात्माचा अंश आपल्या त्या कुळामध्ये जन्माला येईल आणि मग आपल्या कुलाचा उद्धार होईल. लक्षात ठेवा. मग हे करण्यासाठी सुद्धा त्याचं ज्ञान असायला हवं ना. कोणी सगळी लोक ठेवतात म्हणून कीर्तन नाही ठेवायचे असं माझं मत आहे बरं का. ठेवली तर माझं काय हरकत नाही बाबा. पण या मुलांमध्ये आता जेव्हा शक्तीची मुलं बघतील, अरे समजा आजोबा, अरे लगेच बलिराम मामाने जावा असं माझं काय मत नाही का. तुम्ही उगेच काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. पण शक्तीनंतर शक्तीची मुलं अशी म्हणतील, नाही आमच्या आजोबांनी पण हे केलं, आमच्या बाबा पण करतायत, आम्हाला पण ते केलं पाहिजे. मग ही बरं का ट्रान्सफर होत राहील ना, एकमेकाला तो ट्रान्सफर होईल म्हणजे ठेवा आहे. मग हे चुकवा माझ्या वडिलांची, मग शक्ती म्हणजे माझ्या वडिलांची, शक्तीची मुलं म्हणते माझ्या वडिलांची, मग ही माझ्या वडिलांची अशी करून जेव्हा बरं का तुका म्हणे कोटी पुणे ती पुलीत ना, बरोबर ना. मग कोटी कुलं अशी आपली अनेक पिढ्या गेल्या की मग आपल्या कुलामध्ये बरं का एक महात्मा जन्मा येईल आणि आपल्या कुलाचा उद्धार करेल. विठ्ठल केल्यानंतर आजोबांना पण कळलं, पंजोबांना पण कळलं, आजोबांना पण कळलं, वडिलांना पण कळलं. काय कशात हित आहे? हित ते करावे तुकोबारा या अभंगाचा प्रथम चरणाचा उच्चार करतायत की
ज्या मुलांना हे एवढं कळलं, जेवढं सांगितलं का परत सांगू, इथून अन्नदानाने पुण्य होतं नाही का, हो भूदानाने पुण्य होतं, आणखी चांगलीच पुण्य आहेत. पुण्यवंत व्हावे घेऊन टाकले म्हणजे परत दुसरं एक प्रमाण वाढायला नको, हा माझा उद्देश. पहिलं पुण्य बरं का, पुण्यवंत व्हावं घेता सज्जनांची नावे, सज्जनांच्या नावाने अगणित पुण्य होतं बरं का. सज्जन म्हणजे कोण नाही का, कोणाला सज्जन म्हणावं, ज्यांच्या ठिकाणी अपपर भाव नाहीये, ज्यांच्या दृष्टीने सर्व विठ्ठल रूप हा संसार आहे, ज्यांना भेद भ्रम अमंगळ, ज्यांच्याकडे भेदच नाहीये, जे सज्जन आहेत हो. आणि म्हणून त्यांच्या नावाने अगणित पुण्य होत. आणि दुसरं पुण्य परमात्माच्या नावाने होत की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. इतकं अगणित पुण्य होतं की जडती दोषाचे डोंगर शुद्ध होती नानी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. दोषाचे डोंगर बरं का. फारच अभ्यास चालला का, एक दृष्टांत सांगू का, चला सांगतो. विठ्ठल आणि अमेरिकेचा जावई आला होता. परमात्म्याच्या नावामध्ये किती ताकद आहे. आणि त्यामुळे जावई दिवाळीच्या वेळेला नमके आला. आता तो तिकडेच गेला होता, त्यामुळे त्याला दिवाळी वगैरे काय माहिती नाही, दीपावली माहिती नव्हती. आणि मग तो इकडे आल्यानंतर दीपावलीला आपले कधीपासून लावतो आपण बारकी टिवली मोठी टिवली, पण हे शब्द पण ठेवावा लागतील होता, नाही तर पुढे टिवल्या सगळ्या निघून जातील आपले. मग टिवली शब्द भारी आहे बघा. आदरणीय जगन्नाथ पाटील मस्त हे शब्द वापरतात, म्हणजे आपले ग्राम्य शब्द त्याला म्हणायला पाहिजे, आपले ओरिजिनल शब्द. टिवली बिवली तो शब्दच निघून गेला हो. पुढे लोक याला काही कळत नाही यातलं. म्हणजे त्यांनी सांगितलं बरं का, याला सूर्याचं पिल्लू म्हणता. हा, सूर्य मोठा आणि हा छोटा, हा सूर्याचा पिल्लू आहे. हा अख्खा रात विचार करतो, आपल्याकडे तर हे पिल्लच नाहीये, मग पिल्ल न्यायची कुठून. बरं मागायला तर अमेरिकेचा जावं, लाज वाटते, मागायचं कसं काय, एवढा सूर्याचं पिल्लू न्यायचं कसं काय. ह्यो रात्री उठला आणि दादा शांतीनगरचे बाबा याने तो पिल्लू उचलला. पिल्लू नेऊन कुठे ठेवा, लपवा कुठे याला, प्रॉब्लेम पडला. तर तेव्हा आपल्या काय, आता तुमचे काय शेता हा लावित नाही काही कोणी, द्या मला तरी लावाल, चला कोणी लावत, मी येऊन लावतो. शेत दिसतात म्हणून तो पिल्लू नेऊन त्याने त्या गवताच्या गंजीत ठेवला दादा. आता तो सूर्याचा पिल्लू, त्याचा प्रताप तो दाखवणारच. पेटली ना गंजी, नेमकी सासऱ्याचीच होती ती, पण ते बरं झालं. दुसऱ्यांची नाही तर पहिले लोक पेटवून द्यायची, मला माहित नाही कुठल्या गावातली ती, कारण आमच्या आदरणीय तेजस महाराज नाही असं बोलायचं नाही, आमच्या गावातलं तुमच्या गावातलं बोलायचं, त्यांची अशी सूचना. तर पहिले पेटवायची, बाकी कुणी कोणाच्या गंजा पेटवायची. तर त्यांनी सगळी लोक धावत आली, अरे गंजी पेटली, सगळे पाणी टाकतात. जसं या जावयाला पण माहीत पडलं की पेटलं काय, तर तो पण धावत आला. आणि धावत आल्यानंतर म्हटलं काय झालं. अरे म्हटलं गवताची गंजी पेटली. जावई म्हणतो गवताची गंजी कशी काय पेटली. म्हटलं जावई तुम्ही का आला. नाही म्हटलं मी रात्री ना ते मेवण्याने सांगितलेलं सूर्याचं पिल्लू या गवताच्या गंजीतच ठेवलं होतं. म्हटलं सूर्याचं पिंड म्हणजे ती पंथी का. म्हटलं हो,
तुम्ही ठेवली होती का? हो. मग चला घरी बोलतात. तृणाग्निमेडे समरस झाले तैसे नामे केले. माऊली प्रमाण की ज्याप्रमाणे त्या गवताला अग्नीचा स्पर्श व्हावा आणि ती गवताची किती मोठी गंजी भस्मसात व्हावी, तद्वत नामाचा उच्चार झाला की सगळी जडती दोषाचे शुद्ध होती नारी नर. आणि या नामस्मरणाच्या द्वारे आपलं जे हित असतं ते पूर्णता होतं. विठ्ठल विठ्ठल. बघा, एक नामचिंतनाचं पुण्य होईल, संतांच्या नामाचा पण उल्लेख होईल, अन्नदान पण घडेल, खिचडी दान पण घडेल. नाही म्हणजे उपवास म्हणून खिचडी दान म्हणतो, खिचडी दान पण घडेल. म्हणजे त्यांचं काय जे असेल ते. हो, पण दान करावं. आणि बरं का, पुराणामध्ये पहिली आई सांगितली, हो काय, 18 वनस्पती फळे फुले ओढती, 18 वनस्पती फळे फुले ओढती, बावीच्या पोखरती नदी गंगा वाहती, बावीच्या पोखरती गंगा वाहती, कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, सुख सांडोनिया राज्य बंद सुख सांडोनिया तसया योग देवी. कुठे सांगते ही? पाळण्यामध्ये सांगते. पाळण्यात ते ज्ञान दिलं जातं, नाही का? हो, पाळण्यामध्येच ते ज्ञान दिलं जातं. लक्षात ठेवा, जर हे ज्ञान पाळण्यामध्ये, आता पोरच पाळण्या घड्यात जायला लागली तर पाळण्यात कसलं ज्ञान मिळणार आहे? आई नोकरीला बाप, नोकरीला पोरगा पाळण्यात, पाळणा घर, त्याचं नाव पाळणा घर. मग त्या मुलाला आता काय काहीच मिळत नाही ना, तो त्याचा काय दोष आहे? मुलं म्हणतात आपण नास्तिक झाली, सेक्युलर झाली. याला कारण काय? सेक्युलर विचाराचे त्यांना जे सनातन धर्माचं ज्ञानच त्यांना जे बालकडून मिळायला पाहिजे ते मिळतच नाही ना. मग ती मुलं करतील काय? मग ते आता त्याला लहानपणापासूनच बाटली दिली जाते. फक्त मोठा झाला ब्रँड बदलतो एवढाच. हा, लहानपणी वेगळा ब्रँड, मोठ्यापणी वेगळा ब्रँड असतो. मग त्या पोराचा काय दोष आहे का? काय सांगावं? ब्रँडेड पोरं, खरं सांगू का, कॉमन बोलतो मी, ओनली आई नाही. बळीराम मामाला ते महत्व पटलं, लखू माऊलीला ते महत्व पटलं म्हणून दोन कॉमन. कारण तुकोबाला कॉमन बोलतात ना. धन्य माता नाही म्हटले ते, धन्य पिता नाही म्हटलं, धन्य माता पिता कॉमन म्हणतात. मग कॉमन म्हटलं तर मला पण कॉमनच माझा पण आहे. आणि नंबर 2ची आई, हो, अंजनी माता. चला, त्रेतायुगामध्ये अंजनी मातेला जेव्हा परमात्मा महादेव प्रसन्न झाले आणि म्हटलं, काय पाहिजे अंजनी माता, तुला बोल, काय पाहिजे? म्हणजे आई कुठल्या उद्देशाची असावी? आईच्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला त्या परमात्म्याचा अंश तिच्या उदरामध्ये वाढायला लागतो, परमात्म्याचा अंश जेव्हा तिच्या उदरामध्ये वाढायला लागतो, तेव्हा आईच्या अंतःकरणामध्ये काय भाव असावा हे अंजनी मातेकडनं शिकावं. अंजनी माता, जेव्हा आपण हनुमान जयंतीचं कीर्तन असतं ना, तेव्हा हा पिंडधारीने दरबला, अंजनीने तो शेवला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले बोधी म्हणतो नाही का. मग अंजनीच्या तपासाठी तिने सांगितलं, तुझ्यासारखा पवित्र उत्तम गुणी मुलगा मला पाहिजे. मग असं प्रत्येक आईने म्हणावं का ना म्हणावं? म्हणावं म्हणत असेल तर चालतो पुढे. प्रत्येक आईला असं वाटतं, मग ते संस्कारच लागतील ना, असं थोडं आहे का? अहो, एवढा मोठा महाराष्ट्र पडलेला असताना सुद्धा फक्त जिजामाईच्याच नजरेमध्ये भरलं ना, गोब्राह्मणांची हत्या होते बरं का, आमच्या माऊलींना पलायन करून बरं का त्यांच्यावर बलात्कार केले जातात, हे फक्त जिजामातेच्याच नजरेमध्ये का भरलं? तेव्हा जिजा काय कमी असतील का? तेव्हाही जिजा माऊले भरपूर असतील ना.
आणि एवढ्या जिजान माऊलीमध्ये त्या जिजामालीच्या नजरेमध्ये कसं आलं की असं व्हावं. आणि मग माझ्या भवानी मातेला नवस आहे ना की आईचा पुत्र वेगा देवा. हा म्हणजे संतांचं वचन आहे बरं का. मी फक्त ते लागू करतोय की असा पुत्र मला निर्माण व्हावा की जो गो ब्राह्मणांचं रक्षण करेल, धर्माला कारणीभूत होती. आणि जर ही संज्ञा हे संस्कार माझ्या जिजा माऊलीवर नसते, अशी आई जर घडली नसती आणि शहाजी राजासारखा बाप जर घडला नसता, तर आज काय माझी कीर्तनकाराची ताकद होती आणि तुम्ही काय कीर्तनाला बसले असते. कोण नसता कीर्तनाला बसला. आणि म्हणून धन्य माता पिता तयाच्या विठाला विठाला. माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया आपुलिया हिता गोष्टी जगता आपुलिया हिता गोष्टी जगता माता पिता दयाचिया माता पिता दयाचिया माता पिता दयाचिया. आणि म्हणून बरं का अशी मुलं जी होतात, ज्यांना धन्यता कळलेली आहे, ज्यांना आपलं उद्धार कशा व्हावं हे जे कळलेलं आहे, अशी कुणी कन्यापुत्र होती जी सात्विक यांचा हरिक वाटे देवा, त्याचा आनंद देवाला होतो. इतका आनंद होतो. मला तरी असं वाटतं तुकोबारायांनी या अभंगाची रचना म्हणजे माझ्या बुद्धीनुसार या अभंगाची रचना ज्ञानोबारायानं समन केली असावी. कारण ते म्हणतात ना, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञान देव माझा बाबा राये माझ्या थोड्या पायाची दोन ग्लुकोज लावले, आता कमर दुखायला लागली. मने माता गणुदाची सेवा तुका मने माता गणुदाची सेवा तुका मने माता गणुदाची सेवा तुका मने माता गणुदाची सेवा. हरी माझा देव पर नाही कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवाचा हरिग Kumar
विठुकर कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी विठुकर कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी कुंडली कमला भगवान की जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल थोडी कन्यापुत्र होती जे सात्विक तयांचा हरिकवाटे देवा आदरणीय चिदानंद स्वामी महाराज यांचं इथं पुण्यागमन झालेलं आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय बाळानंदजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय तुळशीराम महाराज, त्यानंतर आदरणीय गणेशजी भाऊ दाढेवाले बाबांचं नाव माहीत आहे, पंडित महाराज. अच्छा, माझ्या नावात लक्षात आहे त्याबद्दल माफ करा बरं का, नावं नाही लक्षात आहे. हां, वय झालं आता काय 65 वर्षाचा झालो मी, आता काय त्याला इलाज नाही. शांती तर अधिक प्रधान झाली असेल, कारण त्या एक तर सात्विक वृत्तीच्या होत्या. मी त्यांना न्याहाळलंय, पाहिलंय आणि तरीसुद्धा परमात्म्याला विनंती करणं आपलं नाही का आहे, आपल्या हातात आहे की तिच्या आत्म्यात चांगली चांगली उत्तमची गती तो एक पावलं उत्तम भोगिल जीवघाणी, चांगली जीवघाणी तिला प्राप्त व्हावी. आणि जर त्या पितृलोकामध्ये असेल तर तिथून त्यांना पुन्हा पुन्हा ह्या कुटुंबाला बरं का बळीराम मामाच्या कुटुंबाला सदैव आशीर्वाद मिळावा आणि यांची अशा पिढ्या वाढतच जावा नाही का. या पिढ्यांमध्ये अनेक असे हरिभक्त निर्माण होऊन आणि कधीतरी परमात्म्याचा अंश यांच्या पिढीमध्ये यावा ही परमात्म्याला विनंती करतो. ती यांच्यामध्ये मला यावं आणि तुमच्या घराचाच नाही अख्ख्या गावाचा उद्धार करून अख्ख्या जगाच्या उद्धाराला कारणीभूत होत अशी सगळ्यांसाठी परमात्म्याकडे मागणी करून माझे हे बोबडे बोल इथे संपुष्टात आणतो. झालं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल.